नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आपल्या सर्वांचे अगदी मनापासून मी प्रियांका स्वागत करते. मित्रांनो, आपण जे काही कर्म करतो ते नेहमी चांगले, सात्विक आणि निर्मळ भावनेतून करा. कारण हे संपूर्ण जे विश्व आहे, हा जो युनिव्हर्स आहे, आपल्या चांगल्या कर्मांची वाट पाहत असतो. आपण जसे विचार करतो, जसे बोलतो, जसे इतरांशी वागतो, तसेच आपल्या आयुष्यात परत ते येत असतं. हा कर्माचा अचूक नियम आहे. विश्व नेहमी चांगलं देण्यासाठी तत्पर असतं. पण आपणच कधी कधी नकारात्मक विचार, राग, ईर्ष्या, भीती आणि शंका यामुळे त्या चांगुलपणाला अडथळा निर्माण करतो. म्हणून आजपासून एक तुम्ही संकल्प करा, मी चांगले करीन, चांगलेच विचार करीन आणि चांगलेच प्राप्त करीन. होय मित्रांनो, ही मात्र गोष्ट लक्षात ठेवा. तर आज आपण अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. विवाहात अडथळे का येतात? अनेक जण आहेत ज्यांचं वय 30 आहे, 32 आहे किंवा त्यापेक्षा अधिक झालं आहे. स्थळे येतात, बोलणी होतात, सर्व काही योग्य प्रकारे ठरतं, पण शेवटच्या टप्प्यावर जाऊन काहीतरी कारणाने ते नातं तुटून जातं. आई वडील टेन्शन मध्ये येतात, समाजाचे प्रश्न, नातेवाईकांची कुजबूज किंवा मनात वाढणारी आपली जी भीती, या सगळ्यामुळे आपलं मन खचून जातं. अनेकांनी उपाय केले, कुणी जप केला, कुणी उपवास केले, कुणी अनेक व्हिडिओ पाहिले, पण तरीही प्रश्न तसाच आहे. माझा विवाह का होत नाही? मित्रांनो, ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने पाहिलं तर कुंडलीमध्ये काही वेळा राहूचा प्रभाव असू शकतो, शनीची अडचण असू शकते, मंगळ दोष असू शकतो किंवा पितृदोष किंवा ग्रहांचे प्रतिकूल योग दिसतात. काही वेळा नजर दोषही असतो. कोणी वरवर आपलं कौतुक करत असतं, पण अंतर्मनात त्याच्या आपल्याबद्दल ईर्ष्या असते. ही सूक्ष्म नकारात्मक ऊर्जा आपल्या आभा मंडळावर परिणाम करते. कधी कधी सर्व काही योग्य असतं, सगळं चांगलं चालू असतं, मुलगा चांगला आहे, मुलगी चांगली आहे, त्याचं शिक्षण चांगलं झालंय, नोकरी आहे, घरदार आहे, आर्थिक स्थिती उत्तम आहे, तरीही त्यांचं नातं जुळत नाही. हे फक्त योगायोग नसतात, सूक्ष्म ऊर्जा कार्यरत असते. तर आज मी तुम्हाला एक अत्यंत साधा, सात्विक पण एक प्रभावी उपाय सांगणार आहे. जर तुम्ही हा उपाय या 2026 मध्ये श्रद्धेने केला, नियमाने केला, तर 2027-28 पर्यंत तुमच्या आयुष्यात विवाह योग अगदी सक्रिय होईल, ऍक्टिव्ह होईल. तर उपायासाठी तुम्हाला फक्त 3 गोष्टी लागणार आहेत. एक म्हणजे 2 लवंग लागणार आहे, एक काचेचा ग्लास, स्वच्छ आणि पाणी. मित्रांनो, हा जो उपाय आहे तो कधी करायचा आहे ते मी तुम्हाला सांगते. तर बघा, शुक्रवारी रात्री झोपण्यापूर्वी काचेच्या ग्लासात स्वच्छ पाणी भरून घ्या. त्या पाण्यात तुम्हाला 2 अखंड लवंग टाकायचे आहेत. त्या लवंगा पूर्ण असल्या पाहिजे, फुलासकट. ओके. मग तो ग्लास आपल्या डोक्याजवळ, उशाजवळ ठेवून द्यायचा रात्री. पलंगावर शांतपणे तुम्हाला बसायचंय, डोळे बंद करायचे आणि परमेश्वराचे आभार मानायचे आणि मनात स्पष्ट तुमचा जो काही संकल्प आहे तो बोलायचा आहे. म्हणजे धन्यवाद ईश्वर, धन्यवाद देवा, माझा विवाह पक्क होऊ दे, माझे योग्य जीवनसाथी माझ्याकडे आकर्षित होऊ दे किंवा होत आहेत असं बोला. यानंतर 108 वेळा हा मंत्र तुम्हाला जप करायचा आहे. ओम सृष्टी मम विवाह कुरु कुरु स्वाहा. उच्चार स्पष्ट असावेत, घाई करू नका. प्रत्येक मंत्रामध्ये विश्वास असू द्या, शंका ठेवू नका. मंत्र म्हणजे ध्वनी ऊर्जा आहे. योग्य भावनेने उच्चारलेला मंत्र आपल्या सूक्ष्म शरीरावर कार्य करतो. मंत्र स्क्रीनवर दाखवते, नीट बघा. आता जर मुलगा आणि मुलगी स्वतः उपाय करत असतील तर उत्तम, आणि जर शक्य नसेल तर त्याचे आई वडील हा उपाय करू शकतात. मुलासाठी मंत्र असं त्यांनी म्हणायचं आहे, ओम सृष्टी मम पुत्र विवाह कुरु कुरु स्वाहा. आणि जर मुलगीसाठी करत असाल तर ओम सृष्टी मम पुत्री विवाह कुरु कुरु स्वाहा. रात्रभर ते पाणी आणि लवंग तुमच्या सभोवतालची नकारात्मक जी काही ऊर्जा आहे त्या पाण्यात शोषून घेईल. पाणी हे अत्यंत संवेदनशील आहे आणि आपले शरीर सुमारे 70% पाण्याने बनलेले आहे. पाणी भावना, इमोशनल कंपन ग्रहण करते, अग्नितत्वाशी संबंधित आहे. ती शुद्धीकरण, संरक्षण आणि ऊर्जा संतुलनाचे प्रतीक आहे. त्यामुळे हा उपाय सूक्ष्म स्तरावर कार्य करतो. शनिवारी सकाळी लवकर उठा, स्नान वगैरे करा, देवपूजा करा. नंतर ते पाणी आहे ते एखाद्या झाडाच्या मुळाशी तुम्हाला अर्पण करायचंय. आता लवंग काढून पिंपळाच्या झाडाखाली ते तुम्ही शांतपणे ठेवून द्या. काहीही बोलू नका, फक्त मनात धन्यवाद बोला, आभार माना आणि घरी या.
तर हा उपाय सलग 3 शुक्रवार तुम्हाला करायचा आहे. 4थ्या शुक्रवारपासून तुम्ही ही गोष्ट थांबवायची आहे. दररोज मनात कृतज्ञता व्यक्त करा. माझा विवाह पक्का होत आहे. हा सकारात्मक विचार तुम्हाला कायम ठेवायचा आहे. आता यामुळे काय बदल होईल ते बघा. जे जे प्रलंबित आहेत नातं ते पुढे सरकावतील. त्याचं प्रमाण कमी होईल. तुटलेले संवाद पुन्हा जुळून येतील. नात्यातील तुमचे गैरसमज दूर होतील. काही जणांना नोकरीतही त्यांच्या सुधारणा जाणवेल. कारण जेव्हा आभामंडळ शुद्ध होतं, तेव्हा सर्वच क्षेत्र ज्या गोष्टी आहेत त्या मोकळ्या होतात. तर लक्षात ठेवा, उपायात शक्ती असते, पण श्रद्धेत त्याहूनही अधिक शक्ती असते. विश्वास ठेवा, स्पष्ट संकल्प ठेवा, सातत्य ठेवा. हे 3 नियम पाळायचे आहेत आणि हा उपाय अगदी साधा वाटेल, पण तो अत्यंत प्रभावशाली आहे, परिणामकारक आहे. अनेक वेळा मोठे बदल लहान कृतींमधूनच घडत असतात. जर तुम्ही हा उपाय करणार असाल, तर मनोमन संकल्प करा, मी हा उपाय श्रद्धेने करणार आहे आणि परमेश्वराचे आभार माना. थँक यू युनिव्हर्स, थँक यू युनिव्हर्स, थँक यू युनिव्हर्स असं 3 वेळा बोलायचं. तुमच्या सुंदर वैवाहिक आयुष्यासाठी, आनंदी तुमच्या कुटुंबासाठी आणि सुखी भविष्यासाठी माझ्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. पुन्हा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.